डिशवॉशर दाखवल्यावर बऱ्याचशा लोकांचे मेसेज आले की आम्हाला डिशवॉशरचा फुल व्हिडिओ पाहिजे. तर माझ्याकडे आहे डिशवॉशर बॉशचं सिरीज 6. ठीक आहे. याच्यामध्ये 3 रॅक आहे, 1 2 आणि एक स्पून आणि युटेन्सिलसाठी दुसरी. ठीक आहे. मला एक सवय आहे की जनरली भांडे मी सिंकमध्ये टाकले की ते मी रिन्स करून याच्यात ठेवते, म्हणजे मला वेळ मिळेल तेव्हा मी हे भांडे याच्यात टाकू शकते. प्रत्येक याच्या हाईट प्रमाणे याला हे दिलेलं आहे, म्हणजे इथे तुम्हाला हे सगळे छोटे छोटे भांडे लावता येईल. हे मोठे प्लेट्स तुम्हाला इथे लावता येईल. जनरली माझ्याकडे काच आणि कोरलचेच भांडे आहेत, ते मी डिशवॉशरसाठी वापरते. आता मी डिशवॉशर कसं लावायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. थोड्या वेळाने मी ते दाखवणार आहे ते चालू कसं करायचं. तर असं हे डिशवॉशर मी लोड केलेलं आहे आणि याच्यामध्ये खूप अजून जागा शिल्लक आहे, त्याच्यामुळे मी थोड्या वेळ नंतर परत त्याला लोड करणार आहे काही भांडे आणि मग मी डिशवॉशर चालू करणार आहे. डिशवॉशरची अरेंजमेंटच अशी करून घेतलेली आहे. या सिंकमध्ये भांडे टाकायचे, इथे रिन्स करून ठेवायचे आणि मग ते डिशवॉशरला टाकायचे. म्हणजे कसं आहे की बाहेर डिशवॉशर ठेवा, मग ते भांडे न्या, मग टोपल्यात ते भांडे टाकून आणा, असं हे अजिबात नाही. कारण माझं पहिल्यापासनं होतं की मला डिशवॉशर घरात पाहिजे. 15 वर्ष US मध्ये डिशवॉशर वापरलं आणि आताही मी 3 वर्ष झाले सलग डिशवॉशर वापरत आहे. आता मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं की थोडीशी जागा आहे बघ, तर याच्यात मी उरलेले भांडे लावते. हे तुम्ही बघून घ्या. आता एवढे भांडे मी लावलेले आहे आणि हे वुडनचं मी याच्यासाठी लावत नाही की मला भीती आहे गरम पाण्यामुळे हे खराब होऊ शकते म्हणून, नाही तर तुम्ही हे टाकू शकता. हे मोठे भांडे जागा खूप घेते म्हणून मी इथेच धुवून ठेवलेले आहे, ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवलंय. हा, हे केल्यावर याच्यामध्ये हे पावडर टाकायचं आहे, डिटर्जंट. बॉशच आहे, Amazonवर मिळते. तर आता आपलं डिशवॉशर खूप वेळचं धुवून झालेलं आहे, पण मलाच वेळ नाही मिळाला. ते तुम्ही बघू शकता. हे बघा, स्टीलचे भांडे, याला बिलकुलच काही हे नाही आहे. ग्लास एकदम ट्रान्सपरंट आहे, म्हणजे कुठलीच बाई इतके स्वच्छ आणि भांडे वाळून निघतात. त्याच्यामुळे लगेच यातले भांडे घ्या आणि काढा. हे बघा, काही तुम्हाला डाग वगैरे दिसणार नाही आणि सगळेच भांडे डायरेक्ट लावून द्यायचे. फक्त माझं हे कनेक्शन डायरेक्ट असल्यामुळे उन्हाळ्यात थोडा त्रास होतो. याचं पूर्ण कनेक्शन याच्या आतमधून आहे आणि सिंक आणि त्याचा आउटलेट सेमच आहे. तर उन्हाळ्यात आपल्या म्हणजे जरा भांडे ते खरकटे असले की वास वगैरे येतो. बाकी ओव्हरऑल 10 पैकी 9 मार्क्स आहे माझ्याकडनं. आणि तुम्ही पण घ्या. आणि तुम्हाला डिशवॉशर वगैरे कुठून घ्यायचं असेल तर मला DM करा. हा पेड रील नाही आहे. कारण कसं आहे की तुम्हाला असं वाटतं की मॅडमला प्रमोशनचे पैसे मिळतात, त्यामुळे तुम्ही मॅडमचे व्हिडिओ बघत नाही. पण हे मी डिशवॉशर घेतानाचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ नाही आहे, हा माझा आफ्टर यूज वाला व्हिडिओ आहे. ठीक आहे. नाही तर मग मला सांगितलं नाही.